आता आपल्या सोबत आहेत लेवा पाटीदार समाजाच्या समन्वयक नीता वराळे. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात हे जे कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दलची उद्दिष्टे काय आहेत आणि कशाबद्दल त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ताई, काय सांगणार या कार्यक्रमामागचे विषय उद्दिष्टे? नमस्कार, मी सौ नीता प्रकाश वराळे, समन्वयक लेवा युवती व महिला अधिवेशन. लेवा पाटीदार समाजाने नेहमीच कष्टकरी वृत्ती, सचोटी आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा नेहमीच मोलाचा राहिलेला आहे आणि या स्त्री शक्तीला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. आणि येत्या 25 जानेवारीला म्हणजे उद्या बोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाज कार्य महाविद्यालय येथे एक सकल लेवा युवती महिला अधिवेशन आयोजित केलेले आहे. आपल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असे आहे की महिला सक्षमीकरण आणि महिलांचा एकत्रीकरण मध्ये महिलांचा समाज कार्यात सहभाग कसा वाढेल, नंतर महिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवलं जाईल म्हणजे महिला आत्मनिर्भर कशा बनतील, नंतर शैक्षणिक व आरोग्याविषयी त्यांना जागृती केली जाईल. आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये काही ज्या लेवा कन्या आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे त्यांना आपण सत्कार करणार आहोत, त्यांना पुरस्कार देणार आहोत की बाकीच्या महिलांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल. नंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला ज्या आहेत त्या कार्यरत आहेत, यशस्वी महिला आहेत, त्या कार्यक्रमाला येणार आहेत. म्हणजे या कार्यक्रमामध्ये त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणार. जेव्हा एक स्त्री शिकते व प्रगती करते तेव्हा संपूर्ण समाज प्रगती करतो. ह्या विचाराने हे आमचे अधिवेशन एक कार्यक्रम नसून हे एक चळवळ ठरावी असा आमचा मानस आहे. आता जेव्हा आपण हे अधिवेशन ठरवलं आमच्या अध्यक्ष आदरणीय शरणदादा बोर्ले यांनी, तेव्हा स्त्री शक्तीला केंद्रबिंदू मानून हे ऐतिहासिक पहिलेच पाऊल आमच्या महासंघाने उचललेले आहे. आपण समाजाचा आरसा आहात आणि आमच्या या अधिवेशनाचे उद्देश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावं आणि आमच्या या अधिवेशनामध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी आपण सहकार्य करावे. धन्यवाद. दादा, काय सांगणार आपण? जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच लेवा पाटीदार समाजाचं हे अधिवेशन होत आहे, याबद्दल आपण काय सांगणार सविस्तर? नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद पाटील, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचा कोषाध्यक्ष. जळगावमध्ये सकल लेवा पाटीदार युवती व महिला अधिवेशन दिनांक 25 जानेवारी 2026 ला आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि हे अधिवेशन हे ऐतिहासिक असं लेवा पाटीदार महिलांचं पहिलं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे याला जास्त महत्व आपलं प्राप्त झालेलं आहे. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणी महिला येणार आहेत. त्यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. तर त्या दृष्टीने या संमेलनाला जी उपस्थिती असणार आहे त्याच्यामध्ये महिलांवरच्या समस्या, महिलांचं एकत्रीकरण आणि अशा पद्धतीने अपेक्षित आहे. नेमकं संमेलन किती वाजेला आणि याच्या उद्घाटनाला कोण कोण येणार आहे? संमेलन हे उद्या 25 जानेवारीला 10 वाजता सुरू होणार आहे. हे शार्प सुरू होणार आहे. या ठिकाणी महिलांचं अधिवेशन असल्यामुळे प्रमुख पाहुण्या सगळं महिला घेतलेल्या आहेत. आपण यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि काही अजूनही इतरही मान्यवर या ठिकाणी असणार आहेत. किती महिलांचे नावं नोंदवली गेली आहे असं काय आयडिया? या ठिकाणी नोंदणी जवळपास आमच्याकडे 400 महिलांची नोंदणी ऑनलाईन आमच्याकडे झालेली आहे. आणि त्याच्या पलीकडे फोनवरून आपण कन्फर्मेशन जसं म्हणतो तसं करत करत आम्हाला जवळपास 800 ते 1000 पर्यंत महिला अपेक्षित आहेत या ठिकाणी. आणि ह्या महिला आपल्या महाराष्ट्रात राज्यातल्याच आहे का MP वगैरे मध्ये? हो, लेवा पाटीदार समाज खूप विखरलेला आहे. त्याच्यामध्ये खास करून महाराष्ट्र पूर्ण राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आणि मध्य प्रदेशवरून पण महिला या ठिकाणी येणार आहेत.